आता देवीच्या चेहऱ्यावर जे भाव आहेत ते पहा. डोळे पहा, स्थिर, सहज, शांत, सुंदर. भारताने तर स्त्रीला शक्ती हे नाव दिलं आहे, द एम्पॉवर्ड वन. जेव्हा तुम्ही देवीची आराधना करत असता किंवा नमन करत असता तेव्हा खरं तर देवीच्या आत जी दैवीयता आहे तुम्ही त्याला नमन करत असता. पूजनीय किंवा पूजण्यालायक स्त्रीसुद्धा आहे आणि पुरुषसुद्धा, ज्याने निश्चय करून, संकल्प करून आणि प्रयत्न करून आपलं मन आणि आपलं आयुष्य स्वच्छ केलं आहे, ज्याने स्वतःला जन्मजात दोषांपासून मुक्त केलं आहे, अशी स्त्री पूर्णपणे अधिकारी आहे की तिच्यासमोर नतमस्तक व्हावं आणि तिच्याकडनं शिकावं. मी पुन्हा विचारतोय, ही जी आता तुमच्यासमोर प्रतिमा आहे ती तुम्हाला जास्त एम्पॉवर्ड वाटते की पश्चिमेकडील स्त्रीची ती प्रतिमा जिथं तिला किती कमी कपडे घालायचे याचा अधिकार मिळाला आहे, ती तुम्हाला जास्त चांगली वाटते? आता देवीच्या चेहऱ्यावर जे भाव आहेत ते पहा. हा काय दुःखाचा भाव आहे? नाही, हा दुःखाचा भाव नाही आहे. ती चिंतन करते का? नाही, चिंतनही करत नाही. तर ही गोष्ट वेगळी आहे. डोळे पहा, स्थिर, शांत. ना सुख ना दुःख, ना भूत ना भविष्य, ना मिळवणं ना गमावणं, ना आकर्षण ना विकर्षण, सहज शांत सौंदर्य.